आणि आज पहाटे पहाटे रिंकूचा फोन आला 4 वाजता आणि सांगितलं की लेबर पेन सुरू झालंय, लवकरात लवकर मालेगावला निघून या. आणि विदाउट 15 मिनिटमध्ये मी मालेगावच्या दिशेने निघालो. आणि निघाल्यानंतर डोक्यात फक्त एकच विचार होता की रिंकूची डिलिव्हरी सुखरूप झाली पाहिजे. फक्त मुलगा होईल की मुलगी हा विचार अजिबात नव्हता. भरपूर लोकांनी मला क्वेश्चन केलाय, बट लेट मी क्लिअर. कारण मला या गोष्टीचे काही घेणं देणं नव्हतं. फक्त रिंकूची डिलिव्हरी सुखरूप व्हायला पाहिजे हाच एक क्वेश्चन होता. कारण लास्ट डिलिव्हरीला तिला थोडेसे इश्यू झाल्यामुळे ह्यावेळेस खूप टेन्शन होतं. बघता बघता मी सिन्नरला पोहोचलो आणि सिन्नरला पोहोचल्यानंतर मला सासऱ्यांचा फोन आला, कॉंग्रॅच्युलेशन, कन्या झाली आहे, सगळं काही सुखरूप आहे. बस हा शब्द ऐकल्यानंतर मी गाडी साईडला लावली. 2 मिनिट शांत बसलो, मोठा श्वास घेतला. मॅडमला गुलाबाचे फुलं जास्त आवडतात, त्याच्यामुळे गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेण्यासाठी मी थोडंसं फिरलो. बट गुच्छ तर नव्हता रेडी, बट त्याला सांगितल्यानंतर त्यांनी मला लगेच रेडी करून दिला. खरंच ही गोष्ट मला मालेगावकरांची खूप आवडते. पिंकूला आणि बेबीला बघून खूप छान वाटलं आणि बेबीने तर एवढी छान स्माइल दिली ना लगेच लगेच. आणि आता तुम्हाला आवडणारं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या नावाला सर्वाधिक पसंती मिळेल मी ते नाव ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. चला भेटूया मालेगावमध्येच आहे, वावळकरच्या तिथे असाल आसपास तर भेटू नक्की. थँक्यू.